छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ठाणे शहरातून निघणार पदयात्रा. जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे घोषवाक्य. 5 ते 6 हजार युवक यात्रेत सहभागी होणार. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने ठाणे शहरात जय शिवाजी जय भारत असे घोषवाक्य असलेले 6 किमी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार असून या पदयात्रेत 5 ते 6 हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते. भारत सरकार युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय युवा कार्यक्रम विभाग यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये 6 किमी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. राज्यातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, NSS सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती सहभागी होणार आहेत. ठाणे शहरातून सकाळी 7:30 वाजता शिवसमर्थ शाळा पटांगण गडकरी रंगायतनासमोर ठाणे येथून पदयात्रा बाहेर पडून मारोतराव शिंदे तरण तलाव, दत्त मंदिर घाट, प्रभात सिनेमा सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंबी नाका, कोट नाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, GPO, सिव्हिल हॉस्पिटल, सिनॉंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, अल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, 5 पाखाडी, प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक, हरिनिवास सर्कल, मल्हार सिनेमा सर्कल, खोखले रोड, राममूर्ती रोड प्रवेश, पुन्हा गाडगीळ चौक, तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे समाप्त होणार आहे. पदयात्रेनंतर शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले असून ठाणेकर नागरिकांनी देखील या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवकांची पदयात्रा काढण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील पदयात्रा ठाणे महानगरपालिकेमध्ये करण्याचं नियोजन झालेलं आहे. उद्या सकाळी 7:30 ते 9:30 या दरम्यान ठाणे महानगरपालिकेमध्ये युवकांची पदयात्रा आपण काढणार आहोत. सर, ही यात्रा कुठून सुरू होणार आणि कुठून ठिकाणी करणार? गडकरी रंगायतनच्या समोर शिवसमर्थ शाळा आहे, या ठिकाणी यात्रेची सुरुवात होईल आणि त्याच ठिकाणी आपण समारोप करणार आहोत. सर, यामध्ये काय कार्यक्रम वगैरे? यामध्ये या पदयात्रेचा समारोप 9:30 वाजता होणार आहे. 9:30 वाजता माननीय पंतप्रधान या पदयात्रेसंदर्भात संबोधन करणार आहेत आणि तेव्हा तो यात्रेचा समारोप होईल. ह्या कार्यक्रमामध्ये युवकांचा सत्कार करण्याचं ठरलेलं आहे. साधारण 8 युवक असतील, त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्याचप्रमाणे पद्म पुरस्कार प्राप्त शहरातील व्यक्ती जर असतील तर त्यांचासुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदय, सर्वसन्माननीय आमदार, खासदार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सर, यामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आपण काही या कार्यक्रमामध्ये काही चौकांमध्ये म्हणजे पदयात्रेचा जो रूट ठरलेला आहे त्यामध्ये आपण काही ठिकाणी पथनाट्य वगैरे ठेवणार आहोत. पदयात्रेमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे, काय असणार आहे स्वरूप? या पदयात्रेमध्ये NCC, NSS आणि इतर काही संस्थांचे, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, कर्मचारी, आमचे कर्मचारी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. काय आव्हान करा ठाणेकरांना? शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे, देशाचं दैवत आहेत. यांच्या जयंतीनिमित्त आपण ही पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे शासनाच्या मार्फत. शिवाजी महाराजांचा इतिहास या निमित्ताने युवकांच्या समोर यावा आणि युवकांना त्यांच्या इतिहासामधून प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे. मी ठाणे शहरातील सर्व नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि शिवाजी महाराजांचा इतिहासाचा सगळ्यांनीच त्याचं अनुपालन करावं, त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपण अनुसराव्यात असं आवाहन करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। परिमंडळ लोकशाही दिनाचे 17 मार्च रोजी आयोजन। 3 मार्च 2025 पूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन। नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी 17 मार्च रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे। या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजे 3 मार्च पूर्वी आपली निवेदने सादर करावीत असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत। परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा। परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम। परिमंडळ 3 उथळसळ वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम। नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत। परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील। नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली रविवारी ठाण्यात शांतीपर्व चर्चासत्र रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचा उपक्रम। रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते 1 वाजेपर्यंत शांतीपर्व या चर्चासत्राचे आयोजन केले आहे। सदर चर्चासत्र रोटरी सेंटर ठाणे महानगर शाळा क्रमांक 19 नौपाडा विष्णुनगर ठाणे पश्चिम येथे आयोजित केले आहे। 23 फेब्रुवारी या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। याचे औचित्य साधून हे शांतीपर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रोटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शासकीय आस्थापनामधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता, माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर, रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश परांजपे, रोटरीच्या जिल्हा संचालक स्मृती गुलवाडी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, जिल्हा सचिव संतोष भिडे, क्लब सेक्रेटरी अमोल नाले आदी उपस्थित होते। शांतीपर्व या चर्चासत्रात भिवंडी निजामपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय वैद्य हे पीस इन गव्हर्नन्स, पुण्यातील MIT कॉलेजचे असोसिएट डीन मिलिंद पात्रे हे पीस थ्रू अकॅडमिक्स कर्नल मानस दीक्षित यांचे वॉर, अँटी वॉर अँड पीस यावर तर प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उल्का नातू यांचे एक्सप्लोरिंग इनर पीस यावर आणि संगीत थेरपीच्या द्वारे रुग्णोपचार करणारे डॉक्टर राहुल जोशी यांचे हार्मोनी इन पीस यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे। हे सर्व वक्ते आपल्या दैनंदिन जीवनात शांततेचे महत्त्व किती असते यावर प्रकाश टाकणार आहे। या चर्चासत्राचे उद्घाटन प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते होणार आहे। तरी या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने करण्यात आले आहे। अँड पीस याच्यावर पण होणार आहे आणि पीस थ्रू म्युझिक, कारण असं होतं की रोटरीमध्ये आम्ही बऱ्याच देशांबरोबर ऑनलाईन प्रोग्राम करतो, म्हणजे जसं एनिमी कंट्री आहे
आपलं नेबरिंग कंट्री, त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही हा एक प्रयत्न चालू केलेला आहे की पीस थ्रू म्युझिक आणि असे वर्षातनं 1-2-3 कार्यक्रम आम्ही घेतो, जेणेकरून आपली माणसं आणि त्या देशाची माणसं एकत्र येऊन काहीतरी एक सोल्युशन आम्ही एक पहल करू त्याप्रमाणे. आणि याच्यामध्ये जसं यांनी पण सांगितलेलं आहे की पीस स्कॉलरशिप दिस इज फुल्ली फंडेड बाय द रोटरी फाउंडेशन. म्हणजे जो कॅन्डिडेट आम्ही सिलेक्ट करतो हे वर्ल्डच्या लेवलवर होतं. इट इज नॉट दॅट तो सिलेक्ट झाला आणि तो लगेच जाणार, पण त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया म्हणजे एज असतं, त्याचा एक्सपिरियन्स असतो, आणि स्पेशली पीपल हु आर इन्वॉल्ड इन कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन अँड रेझोल्युशन, म्हणजे पोलीस आहे, आर्म फोर्सेस आहे, NGOs आहे, इवन पॉलिटिशियन्स कॅन अप्लाय फॉर दिस कोर्स. हा डिग्री कोर्स जो आहे तो 1.5 वर्षाचा असतो आणि सर्टिफिकेट कोर्स 6 महिने ते 9 महिने, कारण त्याच्यामध्ये फील्ड एक्सपिरियन्स पण असतो 3 महिन्याचा. सो त्यामुळे तो 9 महिन्याचा असतो. आणि आता जे त्याचं त्यांनी सांगितलं की US मध्ये 2 युनिव्हर्सिटीज आहेत, UK मध्ये एक आहे, ऑस्ट्रेलियामध्ये एक आहे, जपानमध्ये एक आहे आणि स्वीडनमध्ये एक आहे. आणि सर्टिफिकेटसाठी माकारेरे म्हणजे युगांडा युनिव्हर्सिटी आहे आणि आत्ता इस्तानबुलमध्ये चालू झाली आहे बाशेशीर युनिव्हर्सिटी म्हणून. तर तिथे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. तर सगळे मिळून 130 स्कॉलर्स किंवा कॅन्डिडेट्स सिलेक्ट होतात. आणि जसं मी म्हटलं की हे फुल्ली फंडेड आहे, तर फक्त तुम्ही हा निरोप पोचवायचा आहे पब्लिकपर्यंत किंवा कम्युनिटीपर्यंत की ॲप्लिकेशन्स थ्रू रोटरी क्लब आले पाहिजे. कारण ह्याला एक रोटरी क्लब लागतो, हँड होल्डिंग लागतं, कारण हे 30 पानी ॲप्लिकेशन असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एस ऑफ इंटेंट, तुम्हाला का हा कोर्स करायचा आहे, कोर्स केल्यावर तुम्ही येऊन काय करणार समाजासाठी, असं त्यांनी थँक्यू समाजासाठी तुम्ही परत येऊन काय तुम्ही समाजाला देणार आहात हे सगळं त्या कोर्समध्ये तुम्हाला विचारलं, त्या ॲप्लिकेशनमध्ये विचारलं जातं. आमच्या नंतर म्हणजे आम्ही डिस्ट्रिक्टमध्ये ॲप्लिकेशन्स फिल्टर करणार, नंतर ते पुढच्या लेवलला जातं. पुढच्या लेवलला गेल्यावर ते फायनली नोव्हेंबरमध्ये ट्रस्टीजकडे जातं आणि ट्रस्टीज त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात की हे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये ज्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलं आहे त्यांना कळतं त्यांच्या रोटरी क्लब थ्रू किंवा त्यांना ईमेल येतं की तुम्ही या कोर्ससाठी सिलेक्ट झाला आहेत. आणि त्या कॅन्डिडेट्सनी किंवा जे उमेदवार आहेत ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांनी त्या युनिव्हर्सिटी जे सिलेक्टेड, आता आम्ही म्हटले 8-9 युनिव्हर्सिटीज, त्यांचं जाऊन त्यांनी वेबसाईटवर बघितले पाहिजेत की मला जो सब्जेक्ट पाहिजे तो तिथे आहे का, आणि तो त्यांनी त्याप्रमाणे सिलेक्ट केला पाहिजे. तसं त्यांना इंग्रजीची प्रोफिशन्सी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश राहणार आहे एक्सेप्टिंग जपान ICU. तर तिथे त्यांना जॅपनीजचं थोडं तरी नॉलेज पाहिजे, नंतर दे कॅन स्विच ओव्हर टू इंग्लिश किंवा असं असतं. पण जास्ती करून त्यांना टोफेल आणि IELTS ही एक्झाम्स द्यावे लागतात इथून, पण तो सगळा खर्च रोटरी फाउंडेशन करतं. त्यामुळे त्यांनी जरूर ह्या कोर्स ह्याच्यासाठी अप्लाय करावं. थँक्यू. सरळ सेवा भरती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान. सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत आरोग्य व सामान्य प्रशासन विभागात सरळ सेवा भरतीने निवड झालेल्या 19 उमेदवारांना दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सरळ सेवा भरती अंतर्गत निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. तर या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन करून उत्तम कामकाज करण्याबाबत शुभेच्छा दिल्या. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक महिला 7 पद, आरोग्य सेवक पुरुष 7 पद, तर सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक 5 पदं अशा एकूण 19 नवनियुक्त उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे दिलीप जोकार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर, जिल्हा समाज कल्याण विभाग प्रमुख उज्ज्वला सपकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसेच जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.